गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज मी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, वांग्याची भरत्याची रेसिपी. ओहो बघा, रेसिपी आपली बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटले. मस्त अशी गरमागरम भरीत आणि भाकरी खाल्लं ना, वा वा. आजारी माणसाचं तोंड कडू पडलेलं सुद्धा चांगलं होईल ती. तर चला रेसिपीला पाहूयात. आपले 4 वांगी होते, त्याला भाजून घेतलेले. थोडंसं तेल लावून गॅसवर भाजून घ्या. चूल असेल तर एकदम मस्त, चूल नसेल तर ह्या पद्धतीने गॅसवर भाजून घ्या. तिकडे थंड होऊ द्या थोडंसं. वांगी थंड होते तोपर्यंत आपली रेसिपीची जी मसालेदार सामान आहेत त्याची तयारी करूया. तर अद्रक लसूण घेतलेलं आहे. हे वाटताना वर उडत नाही. 7-8 पाकळ्या लसूण घ्या. थोडंसं अद्रक घ्या, त्याला कुटून घेऊयात. जेणेकरून खलबत्त्यात लसूण उडणार नाही, त्यासाठी आपण थोडंसं त्यात कोथिंबीर टाकलेलं आहे. आणि हे मिरची आहेत, देठं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला कापून घेऊयात. एका 2-3 करून घ्या, जेणेकरून लवकर ग्राइंड होईल. तर ह्याला मिक्सर करून घेऊयात. बघा, एकदम बारीक झाली आपली मिरची. तर ह्यासाठी लागणार कांदा कट करते मी म्हणजेच आमची वहिनी कांदे कट करतायत. हाताला लागेल हळू. आता हे जे आपण वांगी भाजून घेतलेलं, त्याला वरचं करपलेलं जे भाग आहे ते काढून घेऊयात. देठ काढलं, पूर्ण काढून घ्या. आणि आत वांगी तर किडकं नाही आहे ना, हे आधी तपासून घ्या, कारण आळी बिळी असतात. बघा, पूर्ण वांगी आपली एकदम मस्त आहे, चांगले आहे. सर्व वांगे ह्या पद्धतीने स्वच्छ नीट करून घेतलं आहे. बघा, आता ह्याला खलबत्त्यात कुटून घेऊया. एकदम बारीक झालेली आहे, छान. तर याला फोडणीची तयारी करूया. कढई ठेवलं आहे. 1 ते 1.5 पळी तेल टाका. तेल आपली गरम होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. जिरा मोहरी टाकलेला आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट रेसिपी तुम्हाला फर्स्ट येईल. बघा, आपली जिरा पण नाचते, मोहरी पण नाचते. आता कढीपत्ता टाकले, मस्त अशी उड्या मारतात सगळे मिळून. आता कांदा टाकूयात. बघा, कांदा भाजून घेऊयात. पूर्ण लालसर असं छान भाजून घेऊयात, जेणेकरून आपली भरत्याची टेस्ट वाढेल. हे बरोबर ठीक आहे. भाग कांदा भाजलेला आहे. आता टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण पूर्ण त्यात विरघळलं पाहिजे, त्या पद्धतीने भाजून घेऊयात. छान पिकलं तर छान लागेल, टेस्ट लागेल. अभी टमाटो भी सब बारीक बारीक हो गए, चिंदा चिंदा हो गए टमाटो का. अदरक लसूण पेस्ट टाकले. अदरक लसूण पेस्ट बाहेरून आणलेलं नाही आहे, घरात कुटलेलं आहे आपलं खलबत्त्यात, ते टाकले. एकदम बारीक करायचं नाही लसूण, नाहीतर टेस्ट बेकार लागेल. माझी आव्वा म्हणते आबळा जबळा कुटायचं, तसं आपला जबळा कुटून अदरक लसूण पेस्ट टाकलेला आहे. तर आता जे आपण मिरची ग्राइंड केलेलं होतं ती मिरची टाकलेली आहे. मग व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व मसाला, सर्व टोमॅटो, कांदा, मिरची जे असेल सगळं एकजीव होईल. सगळ्यात मैत्री झाली पाहिजे. सगळ्यात मैत्री करतात आमच्या वहिनी. आता लास्टला आपण काय टाकतोय, वांग्याची जे कुटलेलं भरीत होता ते टाकलंय. हे आमच्या वहिनीची स्टाईल, संभाजीनगर स्टाईल भरीत आहे. आता ह्यात आपल्याला मीठ टाकायची बाकी राहिली होती. मीठ टाकतोय आपण, चवीनुसार मीठ टाका. आहा, छान मस्त दिसतोय ना.
ही रेसिपी नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला हा रेसिपी. प्लीज कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट कोणती रेसिपी हवी आहे ते सुद्धा कमेंट करा. एकदम साधी सिंपल सोप्या भाषेत आपली रेसिपी तयार होतो. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली थोडासा. बघा भरीत शिजते आपली, पूर्ण एकजीव झालेले. गरम गरम भाकरी आणि भरीत, चला खाऊयात. या खायला. संभाजीनगर स्टाईल भरीत तयार झालेले. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा कशी झाली रेसिपी. आमच्या वहिनीसुद्धा खुश होतील. तर चला बाय, नेक्स्ट रेसिपी भेटू.